संकट में भाग जाना आसान होता है, संकट में भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को कुछ मिलता नहीं जिंदगी में, डरने वालों को कुछ मिलता नहीं जिंदगी में, लेकिन लड़ने वालों के कदमों में सारा जहान होता है, सारा जहान होता है। मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं पाठणे हाय टेस्ट आम्ही बनणार बेस्ट या उपक्रमाच्या अंतर्गत मास्टरमाइंड करिअर अकॅडमी महाराष्ट्रातील सर्वोत्तम व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं सहर्ष असे स्वागत करीत आहे। आपण सामान्य ज्ञानाच्या परिपूर्ण तयारीसाठी अगदी UPSC पासून राज्यसेवेपासून सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी, याचबरोबर शालेय परीक्षांसाठी सुद्धा इयत्ता 4थी पासून इयत्ता 10वी पर्यंतच्या प्रत्येक पाठ्यपुस्तकावर, प्रत्येक पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठावर परिपूर्ण तयारी करण्यासाठी सुरू केलेला हा पाठनिहाय टेस्ट नावाचा कोर्स, हा टेस्ट जॉईन करा। इयत्ता 6वी संपेपर्यंतच हा 200 रुपयांना आहे। त्यानंतर एक इयत्ता बदलली, 7वीला गेला की 300, 8वीला गेला की 400, 500 रुपयाचा हा कोर्स आहे। सध्या तुमच्यासाठी डिस्काउंट ऑफर आहे। बरं, या कोर्सच्या माध्यमातून अगोदर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी मिळते। ही ऑनलाईन टेस्ट तुम्ही सोडवायची, ही अनलिमिटेड वेळा तुम्ही सोडवू शकता। त्यानंतर या टेस्टचा शेवटचा प्रश्न तुम्ही सबमिट केला की लगेच तुम्हाला किती मार्क्स पडलेत, किती बरोबर आले, किती चुकले याचं सर्व मूल्यमापन तिथं क्लिअर होतं। याचबरोबर त्या टेस्टचं तेच उत्तर का बरोबर, तेच का चुकीचं याचं मूल्यमापन, याचं विश्लेषण आपण लेक्चरच्या रूपानं, व्हिडिओच्या रूपानं तुमच्यासाठी करत असतो आणि याच कोर्समध्ये ते लेक्चर सुद्धा तुमच्यासाठी पाठवत असतो। ठीक आहे, चला तर आपण सुरुवात करूया एका इयत्ता 6वीच्या पाठ क्रमांक 8 मध्ये। कोणता आहे पाठ क्रमांक 8? तर मौर्य साम्राज्यानंतरची भारतातील राज्य, मौर्य साम्राज्यानंतरची राज्य नावाच्या पाठावरचे प्रश्न आपल्याला पाहायचे। ज्या प्रश्नांचा उपयोग आपल्याला UPSC, राज्यसेवा आणि अनेक प्रकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी होतो। चला पहिला प्रश्न पाहूया आपण। शेवटच्या मौर्य राजाचे नाव टिंबटिंब होते व त्याची हत्या टिंबटिंब याने केली। मौर्य साम्राज्य जे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते, ज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य, विष्णुगुप्त अर्थात कौटिल्य अर्थात चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त मौर्यानं मगध साम्राज्याचा शेवट केला किंवा धनानंदचा शेवट केला आणि आपलं मौर्य साम्राज्य स्थापन केलं। मग या मौर्य साम्राज्यामध्ये चंद्रगुप्त मौर्यानं भारताला पहिल्यांदा नैसर्गिक सीमा उपलब्ध मिळवून दिल्या। त्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार सम्राट बनला। त्यानंतर सम्राट अशोका, ज्यानं मौर्य साम्राज्य भारतातलं सर्वात मोठं साम्राज्य बनवून दिलं। मात्र मौर्य साम्राज्याचं सम्राट अशोकानंतर हळूहळू अधोगती सुरू झाली आणि सरते शेवटी बृहदनाथ नावाचा जो मौर्य साम्राज्याचा राजा होता, बृहदनाथ, याच्या काळामध्ये मौर्य साम्राज्य संपलं। त्याच्या काळामध्ये कसं, तर त्याचा सेनापती होता पुष्यमित्र शुंग। या सेनापतीनंच आपल्या राजाची, सम्राटाची हत्या केली आणि तो गादीवर बसला। अशा रीतीनं मौर्य साम्राज्यानंतर शुंग घराण्याची स्थापना या पुष्यमित्र शुंगानं केली। म्हणून आपल्या प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढे, भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्य अस्तित्वात होती। तेथील राज्यांना टिंबटिंब असे म्हणत। काय म्हणत तिथल्या राज्यांना? पण ही कुठली होती? ग्रीक, आणि भारताच्या सीमेवरती होती म्हणून भारत म्हणजे इंडो, अशा रीतीनं इंडो ग्रीक राजे असं उत्तर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे। पुढे जाऊया। इंडो ग्रीक राज्यामध्ये टिंबटिंब हा राजा प्रसिद्ध असून त्याने टिंबटिंब या बौद्ध भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती। तर इंडो ग्रीक राजामध्ये ज्यानं भारतावरही आक्रमण केलं होतं असा मिनांडर,
या मिनांडर नावाचा राजा प्रसिद्ध आहे आणि त्यानं नागसेन नावाच्या बौद्ध साधू बरोबर, बौद्ध भिक्खू बरोबर चर्चा केली होती तत्वज्ञानाच्या बाबतीत. त्याला अशा रीतीनं पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे. मिलिंद राजाने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून टिंबटिंब या ग्रंथाची निर्मिती झाली. तर या दोघांमध्ये भिक्खू नागसेन म्हणजे बौद्ध साधू नागसेन आणि इंडो ग्रीक राजा मिनांडर यांच्यामध्ये जी तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली, त्याच संवादातून, त्याच चर्चेमधून एक नवा ग्रंथ उदयास आला आणि तो म्हणजे मिलिंद पन्न. पन्न या शब्दाचा अर्थ होतो प्रश्न, प्रश्न, किंवा याच ग्रंथाला इतर काही पुस्तकामध्ये मिलिंद पन्नो असंही म्हटले, परंतु आपल्या टेक्स्टबुकमध्ये मिलिंद पन्न अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. चला पुढे जाऊया आपण. योग्य जोड्या लावा 5व्या क्रमांकाचा प्रश्न. इंडो ग्रीक राजे, अ गटातला पहिला अ. तर इंडो ग्रीक राजे म्हणजे इथं 5व्या क्रमांकाचा मिनांडर राजा आहे म्हणजे अ5. कुशाण राज, कुशाण राजामध्ये सर्वात शक्तिशाली कनिष्क आहे म्हणजेच इथं ब क्रमांकाची जोडी 3. गुप्त राजघराणे, गुप्त राजघराण्याचा राजा आहे दुसरा चंद्रगुप्त म्हणजेच क च 2. वर्धन राजघराणे, वर्धन राजघराण्याचा राजा आहे इथं प्रभाकर वर्धन म्हणजे पर्याय क्रमांक 1. अशा रीतीनं 5, 3, 2, 1 असा पर्याय असणारा म्हणजेच पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2. चला पुढे जाऊया. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने टिंबटिंब आणि टिंबटिंब हे ग्रंथ लिहिले. उत्तरेकडून भारतावर आक्रमण करणाऱ्या अनेक राजसत्तांपैकी, अनेक सत्तांपैकी एक घराणं होतं कुशाण घराणं. या कुशाण घराण्याचं राज्य प्रामुख्याने काश्मीरमध्ये होते. या कुशाण घराण्याचा सर्वात शक्तिशाली राजा म्हणजे कनिष्क आणि याच कनिष्कच्या काळामध्ये अश्वघोष नावाचा कवी होता. त्यानं कुठलं साहित्य लिहिलं, तयार केलं असा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुद्धचरित आणि वज्रसूच. बुद्धचरित आणि वज्रसूच. चला प्रश्न क्रमांक 6चं पर्याय क्रमांक 3 उत्तर आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर पुढे जाऊया. टिंबटिंब काळात युआन शॉंग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. तर इथं वर्धन राजघराणे, वर्धन राजघराण्याचा हर्षवर्धन हा राजा असताना, हर्षवर्धन हा राजा असताना युआन शॉंग भारतामध्ये आला होता. चला प्रश्न क्रमांक 7चं पर्याय क्रमांक 2 उत्तर. पुढे जाऊया. योग्य जोड्या लावा. बर काय जोड्या आहेत पा. राजकवी बाणभट्ट, या राजकवी बाणभट्टने एक साहित्य लिहिलंय, त्या साहित्य आहे हर्षचरित म्हणून अ ची जोडी 3. त्यानंतर राजा हर्षवर्धन, राजा हर्षवर्धन हा एक नाटककार आहे. त्यांनी रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका असे 3 नाटकं लिहिले म्हणून ब ची जोडी लागणार आहे 4. मिनांडर, हा मिनांडर म्हणजे ज्याच्या आणि नागसेनच्या संवादातून मिलिंद पन्नो नावाचं साहित्य तयार झालं. म्हणजेच आपल्याला इथं मिलिंद पन्नो कुठं आलं, हा इथं 1 नंबर. 4 नंबरला अश्वघोष, अश्वघोष मगाशीच आपण पाहिलं बुद्धचरित आणि वज्रसूची नावाचं साहित्य त्याचं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 5. अशा रीतीनं 3, 4, 1, 5, 3, 4, 1, 5 पर्याय क्रमांक 3 आपली जोडी बरोबर. पुढे टिंबटिंब काळात फाहियान हा बौद्ध भिक्खू चीन मधून भारतात आला होता. म्हणजे कोणत्या राजाच्या काळामध्ये हा फाहियान नावाचा बौद्ध भिक्खू जो आहे तो चीन मधून आपल्या भारतामध्ये आला होता, तर त्याचं उत्तर आहे दुसरा चंद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त. चला त्याच्यानंतर पुढे जाऊया. योग्य पर्याय ओळखा. बरं 1, 2, 3, 4 4 विधानं आहेत, त्यापैकी कोणतं योग्य विधान आहे. दिल्ली जवळ असणाऱ्या थानेसार या ठिकाणी दुसरा चंद्रगुप्त हा राजा राज्य करत होता, तर हे विधान चुकीचं आहे. दिल्ली जवळ थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन राज्य करत होता, पहिलं विधान चुकीचं. दुसरं गुप्त राजघराण्यात श्रीगुप्त, समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे विशेष उल्लेखनीय राजे होऊन गेले, वाक्य बरोबर, विधान बरोबर.
बर, तर 10चं पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर असेल. आपण पाहूया तिसरं काय. भास्कर वर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. नाही, पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता म्हणजे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. समुद्रगुप्ताच्या सारनाथ येथील स्तंभलेखात कामरूप राजाचा उल्लेख केला आहे. तर समुद्रगुप्ताच्या प्रयागराज येथील म्हणजे अलाहाबाद येथील स्तंभलेखामध्ये कामरूप राजाचा उल्लेख आहे. म्हणजेच इथं सारनाथ हे सुद्धा चुकीचं आहे. अशा रीतीनं पर्याय क्रमांक 4 पण चुकीचं आहे. म्हणजे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 आहे. नालंदा विद्यापीठ सध्याच्या टिंबटिंब राज्यामध्ये प्राचीन विद्यापीठांपैकी एक अत्यंत उच्च मानलं जाणारं नालंदा विद्यापीठ जे आहे ते सध्याच्या बिहार राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर. कुशाण घराण्याचे राज्य खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये? उत्तरेकडून आक्रमण करून उत्तरेकडचा प्रदेश कुशाण घराण्यानं ताब्यात घेतला होता आणि या उत्तरेकडचा प्रदेश अर्थातच काश्मीर. काश्मीर आपलं उत्तर आहे. पुढे, भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणी केली? या चलनाबद्दल नाण्याबद्दल अनेक प्रश्न इतिहासामध्ये नेहमीच येतात. मग भारतामध्ये टंका नावाचं चलन कोणी सुरू केलं? तर ते अल्तमस त्याचं उत्तर आहे. भारतामध्ये रुपया नावाचं चलन कोणी सुरू केलं? शेरखान सुरी त्याचा उत्तर आहे. अशा रीतीनं अनेक उत्तरं तुम्हाला अनेक चलनाबद्दलचे प्रश्न तुम्हाला सापडतील. तर असाच एक प्रश्न नेहमी येणार आहे, भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात सोन्याचं चलन कोणी सुरू केलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे कुशाण. कुशाण घराण्यानं सुरुवात केली. पुढे, कुशाण घराण्याचा शक्तिशाली राजा टिंबटिंब हा होता. मगाशीच आपली चर्चा झाली. कुशाण घराण्याचा शक्तिशाली राजा म्हणजेच कनिष्क आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे, सम्राट कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची टिंबटिंब परिषद व टिंबटिंब झाली. आपण मागच्या टेस्टच्या विश्लेषणमध्ये पहिली परिषद, दुसरी परिषद, तिसरी परिषद आणि चौथी परिषद याचे डिटेल विश्लेषण पाहिले. आता आपण ते पाहत नाही, डायरेक्ट उत्तर सांगतो. तर चौथी परिषद झाली आणि ही कुठं झाली? काश्मीरमध्ये झाली, म्हणजेच त्याच्या राज्यामध्ये राजधानीच ठिकाणी. आणि या चौथ्या परिषदेमध्ये बौद्ध धर्माचे महायान आणि हीनयान असे 2 पंथ पडले. महायान म्हणजे मूर्तीपूजा करणारा आणि हीनयान म्हणजे मूर्तीपूजेला विरोध करणारा असे 2 पंथ याच परिषदेमध्ये पडले. याचाच अर्थ प्रश्न क्रमांक 15चं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, चौथी काश्मीर. सम्राट कनिष्कच्या दरबारात टिंबटिंब हा प्रसिद्ध वैद्य होता. पहिला पर्याय जीवक. हा जीवक बिंबिसार राजाच्या दरबारामधला राजवैद्य. मात्र सम्राट कनिष्कच्या दरबारामध्ये चरक हा राजवैद्य होता. म्हणजेच प्रश्न क्रमांक 16चं पर्याय क्रमांक 2 उत्तर. पर्याय क्रमांक 3, महागोविंद हा वास्तु विशारद आहे ज्यानं राजगृह मधली राजवाडा बांधलेला हरेक वंशाच्या काळामध्ये. पुढे, गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय? गुप्त कालखंड, गुप्त राजघराणं ज्यांच्या कालखंडाला भारताच्या संस्कृतीचं सुवर्णयुग म्हणतात. ज्यांच्या कालखंडाला भारताच्या संस्कृतीचं सुवर्णयुग म्हणतात. मंदिरं उभारण्याची संस्कृती, मंदिरांची संस्कृती ही गुप्त कालखंडामध्ये सुरू झाली. अशा या गुप्त राजघराण्याचा संस्थापक कोण होता असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे श्रीगुप्त. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर. बर, पुढे जाऊया. टिंबटिंब हा वर्धन घराण्याचा संस्थापक होता. वर्धन घराण्याचा संस्थापक कोण होता असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, प्रभाकर वर्धन. मात्र वर्धन घराण्याचा शक्तिशाली मोठा राजा, प्रसिद्ध राजा कोण? तर हर्षवर्धन. असा कसाही उलटा सुलटा प्रश्न येऊ द्या. कामरूप म्हणजे सध्याचे टिंबटिंब आहे. भारतामधल्या एका राज्याला पूर्वी कामरूप राज्य असं नाव होतं. तर त्या राज्याचं नाव काय? तर त्या राज्याचं नाव आहे आसाम. आसाम. पुढचा प्रश्न, कामरूप राज्याचा संस्थापक टिंबटिंब होता. कामरूप राज्याचा संस्थापक कोण आहे? तर इथं पुष्यवर्मन. पहिलाच पर्याय आहे पुष्यवर्मन कामरूप राज्याचा संस्थापक आहे. चला पुढे जाऊया आपण. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये टिंबटिंबचा उल्लेख प्रागज्योतिष या नावाने केलाय. तर याच आसामचा म्हणजेच कामरूप राज्याचा उल्लेख महाभारत आणि रामायण या महाकाव्यामध्ये प्रागज्योतिष या नावाने केलाय. विसरायचं नाही.
नेक्स्ट, कामरूप राज्याची राजधानी प्रागज्योतिषपूर म्हणजे आजचे टिंबटिंब होय. तर कामरूप म्हणजे काय? आसाम. याचाच अर्थ प्रागज्योतिष म्हणजे काय? आसाम. तर या आसाम मधलंच एक महत्वाचं शहर आहे गुवाहाटी. ब्रह्मपुत्रा नदीच्या तीरावरचं गुवाहाटी हे प्रागज्योतिषपूर आहे, लक्षात राहू द्या. पुढे, टिंबटिंब या कामरूप राज्याचा काळात युआन शॉंग कामरूप राज्यात आला होता. तर कुणाच्या काळामध्ये हा आला होता असा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर आहे भास्कर वर्मन. भास्कर वर्मन या कामरूप राजाच्या काळामध्ये युआन शॉंग भारतामध्ये आला होता, कामरूप राज्यामध्ये आला होता, हा प्रश्न आहे. प्राचीन काळी टिंबटिंबचे नाव कश्यपूर असे होते. प्राचीन काळी काश्मीरचे नाव कश्यपपूर होते. काश्मीरचे नाव कश्यपूर होते, विसरायचं नाही. खालीलपैकी विना वादनात प्रसिद्ध असलेला राजा, गुप्त कालखंडाचा एक राजा जो विना वादनात प्रसिद्ध होता, ज्याच्या काळामध्ये तयार झालेल्या नाणीवर तो विना वाजवताना दाखवलेला आहे. याचबरोबर त्या राजाचं अजून एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. स्मिथ नावाच्या इतिहासकारानं त्या राजाला हिंदुस्थानचा नेपोलियन असं म्हटलंय. तर असा कोण राजा होता? तर त्याचं उत्तर आहे समुद्रगुप्त. समुद्रगुप्त गुप्त घराण्याचा एक महत्वाचा राजा. ओके, अशा रीतीनं आपण इयत्ता सहावी मधील पाठ क्रमांक 8 आणि या पाठ क्रमांक 8च्या पाठाचं नाव मौर्य साम्राज्यानंतरची राज. या पाठाच्या पाठ विश्लेषणाचे आपण सर्व डिटेल विश्लेषण पाहिलेले आहे. हे लेक्चर, हे व्हिडिओ हे विश्लेषण आपल्याला जर आवडलं असेल तर आपण आवर्जून आपण आपल्या चॅनलला लाईक करावा. आपल्याला या प्रकारच्या कोर्ससाठी, अशा प्रकारच्या उपक्रमासाठी शुभेच्छा द्याव्या वाटल्या किंवा आपल्याला काही या संदर्भात मत व्यक्त करावं असं वाटलं तर अवश्य कमेंटमध्ये कळवावं. याचबरोबर आपल्या मित्रांसाठी, सहकाऱ्यांसाठी आपल्या या लेक्चरची, आपल्या या व्हिडिओची लिंक शेअर करावी. आणि जर आपण आणि आपल्या मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अवश्य विसरायचं नाही. कारण इथून पुढचं विश्लेषण जेव्हा पाठवलं जाईल, इथून पुढचा व्हिडिओ जेव्हा पाठवला जाईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचं लेक्चर, तुमचं विश्लेषण हुकणार नाही. चला तर या पाठामध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.